नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुनश्च आणि मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी या टॉपिकच्या अंतर्गत किंवा या अनप्रेडिक्टेबल सब्जेक्टच्या अंतर्गत महत्त्वाच्या नियुक्त्या किंवा आपण अति महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणू शकतो। जर आपण PYQचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला ट्रेंड ओळखता येतो आणि हा जर ट्रेंड एकदा आपल्याला ओळखता आला तो बेस्ट आहे की आपण एग्जाम ओरिएंटेड अभ्यास करतो। आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळते आणि अभ्यासाचा जो प्रचंड आवाका आहे तो आपल्या मर्यादेत राहतो आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळत असतात। त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर चालू घडामोडी ह्या टॉपिकच्या अंतर्गत आपण जर 10, 12 किंवा 15 पर्यंत असे टॉपिक निवडक टॉपिक केले, पुरस्कार असतील, नियुक्त्या असतील, निधन वार्ता असेल, चर्चित व्यक्ती असतील, चर्चित व्यक्तींचे वादग्रस्त पुस्तकं असतील, ह्या पद्धतीने देखील या अनप्रेडिक्टेबल अशा विषयामध्ये आपण मार्क्स मिळवू शकतो। आणि त्या पद्धतीने आपण बघत आहोत की आपली जी सिरीज चालू आहे ती त्याच लेवलला जाऊन आपण विचार करत आहोत। टॉपिक बाय टॉपिक आपण त्याच्यामध्ये काय करत आहोत तर समजून घेत आहोत की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। मोस्ट ऑफ द टाइम आपण जे घेत आहोत या सिरीजच्या अंतर्गत प्रश्न येणारच, तर याच्यामध्ये PYQचा ॲनालिसिस जबरदस्त झालेला आहे आणि एक ट्रेंड ओळखण्याचा प्रयत्न जो आपण केलेला आहे त्या अनुषंगाने आपण हे सर्व आपले जे लेक्चर्स आहेत ते कंडक्ट करत आहोत। तर आपण स्टार्ट करूयात। अति महत्त्वाच्या नियुक्त्या, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतो, माहितीच पाहिजे, ठीक आहे। त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे तो सुद्धा आपल्या अभ्यासामध्ये आवाका जास्तीत जास्त या पद्धतीने येणाऱ्या 30 एप्रिल आणि 4 जूनसाठी विद्यार्थ्यांना एक्झाम ओरिएंटेड किती द्यायचं आणि किती नाही असा पद्धतीचा आपला हा प्रयत्न आहे। आणि तुमच्या ह्या अभ्यासाच्या सगळ्या प्रयत्नांना विदर्भ IASची जोड आहे, आमची जोड आहे, इथल्या टीचर्सची जोड आहे आणि याच्या सोबतीने आपण हा जो आहे विजयपथापर्यंत आपल्याला जायचं आहे, ठीक आहे। स्टार्ट करूयात। त्याआधी महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडीचा जो माझा स्वतःचा कोर्स आहे हा कोर्स लेटेस्ट कोर्स आहे। बघायला गेलं तर एप्रिल 2022 ते एप्रिल 2023 पर्यंतचे एक्झाम ओरिएंटेड जेवढेही लागणार परीक्षाभिमुख विनाकारांचे आपल्याला गोळाच करायचा नाही आहे मटेरियल, तर जे लागणार आहे आणि परीक्षेमध्ये जे विचारलं जातं या अनुभवावरून आपण या पूर्ण कोर्सेसमध्ये त्या गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या अतिशय माफक दरामध्ये। केवळ 300 रुपयाच्या दरामध्ये तुम्हाला हा पूर्ण कोर्स विदर्भ IASच्या ॲपवर अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये पूर्ण पद्धती ज्या पद्धतीने आपण यूट्यूबचे लेक्चर्स घेत आहोत त्याच पद्धतीचे लेक्चर्ससुद्धा त्या तुम्हाला कोर्समध्ये अवेलेबल असणार आहे। आणि त्या कोर्समधली आणखी विशेषता असं आहे की ह्या कोर्समध्ये तुम्हाला ही जी 2023 चालू घडामोडी जी वार्षिकी आहे शॉर्ट्स नोट्स म्हणून विदर्भ IASची ती फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। म्हणजे अभ्यास जो आहे तो असणारच आहे आणि त्याच्या सोबतीने तुम्हाला हे जे शॉर्ट्स नोट्स मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे, जी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। म्हणजे आम के आम वन गुटलियों के दाम ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने हे असणार आहे। परंतु हे टोटल परीक्षाभिमुख आहे, ह्याच्यामध्ये इतरक्त आवाका नाही आणि ऑथेंटिक सोर्सेसमधून आपण जे माहिती कलेक्ट केली त्याच्यावरच हा कोर्स डिपेंड आहे, ठीक आहे। तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला ह्या माध्यमातून जॉईन करू शकता। जॉईन अस विथ आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला विदर्भ IASच्या नवीन ज्या स्कीम आहेत किंवा नवीन जे कोर्सेस आहे जे परीक्षाभिमुख आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जातं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे, ठीक आहे। चला आता आपल्या मूळ विषयाला आपण मूळ मुद्दा जो आहे त्याला हात घालूयात। आपण आज जे बघणार आहोत या नियुक्त्या ज्या आहेत ह्या MCQ टाईपमध्ये पाहणार आहोत। हे बघा इथे दिसतच असेल तुम्हाला MCQ टाईपमध्ये आणि थोडंसं त्याला PYQचा टच देण्यात आलेला आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि MCQ। आता काय आहे डेटाच्या स्वरूपात बघितल्यानंतर काय लक्षात ठेवणार आहेत तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला आता एक्झामचीच तयारी करून द्यायची आहे। एक्झाम कशी द्यायची तुम्हाला याचीच आपल्याला तयारी करून घ्यायची आहे। तर मग त्याच पद्धतीने की एक्झाममध्ये कसा प्रश्न विचारला जातो आणि आपलं लक्ष डायरेक्ट ऑप्शनवर जायला पाहिजे या लेवलने आपण विचार करून हे आजचं लेक्चर्स कंडक्ट करत आहोत। पहिला प्रश्न आहे, असं समजा की आयोग ह्याच पद्धतीने प्रश्न विचारणार आहेत आणि आपण त्याच पद्धतीने त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करत आहोत। काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ज्याला CSIR ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं च्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहे? बघा एखादी
संस्था असेल गव्हर्नमेंटची किंवा महत्त्वाच्या संघटना आहे, इथे पहिली नियुक्ती जर महिलेची झालेली असेल असे प्रश्न विचारण्याचा आयोगाचा ट्रेंड सध्या खूप जोरात आहे. त्याच्यामुळे आपण त्याच लेव्हलला जाऊन काय केलेलं आहे, क्वेश्चन सुद्धा सेट केलेले आहेत. मग आपण काय करतोय, इथे मुद्दामून तुम्हाला काय जो ऑप्शन आहे, जे उत्तर आहे ते तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये आणि बोल्ड करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक सवय लागायला पाहिजे की आपल्याला डायरेक्ट 4 ऑप्शन्स मधून उत्तरावरच कशी आपली नजर जाईल, ही शोधक नजर तयार करण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर त्याच्या पहिल्या महिला महासंचालक ज्या आहेत त्या आहेत नलाथंबी कलासेल्वी. नलाथंबी कलासेल्वी विसरायचंच नाही, लक्षातच ठेवायचं. आणि याच्यात जर आपण बघितलं तर लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या गोष्टी त्या आपण सांगतो. CSIR जो आहे त्याचं फुल फॉर्म सुद्धा विचारले जातात. गटब गटक किंवा राज्यसेवा असं नाही की फक्त गटब गटक, राज्यसेवेला सुद्धा आपल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत भारतीय संस्था त्यांचे फुल फॉर्म विचारले जातात. तर CSIR लॉंग फॉर्म आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. स्थापना लक्षात ठेवा 26 सप्टेंबर 1942 ला स्थापना झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याचे जे मुख्यालय आहे ते नवी दिल्लीला आहे. शांती स्वरूप भटनागर व अकॉर्ड रामसे मुदलियार ह्या 2 व्यक्तींनी मिळून बघायला गेलं तर CSIR ची स्थापना केलेली आहे 1942 ला. आणि याच्यामध्ये जर तुम्ही हे जे शांती स्वरूप भटनागर दिसले किंवा हे जर नाव असेल तर हे नाव तुम्हाला आणखी एका स्वरूपासाठी, तर यांच्याच नावाने भारतामधला सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार आहे हा विज्ञान क्षेत्रामधला. विज्ञान क्षेत्रात जे अति उत्कृष्ट असं काम केलं जातं त्या विज्ञान क्षेत्रामध्ये कामासाठी शांती स्वरूप भटनागर हा सुद्धा पुरस्कार दिला जातो. कळालं? मग काय काम आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचं? तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर जे रेल्वे इंजिन आहे, कोणतं औद्योगिक इंजिन ज्याला म्हणतो आपण, या औद्योगिक इंजिनावरच आपण आपला देश पुढे नेऊ शकतो, विकासाकडे मार्गक्रमण त्याला करू शकतो किंवा नेऊ शकतो. तर अशा वेळेस आपल्याला एक शोधक वृत्तीने सायंटिफिक गोष्टी ज्या आहेत त्यांचा शोध लावा, वैज्ञानिक गोष्टी असतील आणि इंडस्ट्रियल याच्यामध्ये नवीन शोध लावायचे आणि त्या पद्धतीने देशाची औद्योगिक विकास घडवून आणणं हे या CSIR जे आहे त्याचं मुख्य काम आहे. समजलं? क्लिअर आहे? इतक्या पद्धतीने आपल्याला ते करायचं. इथे आपलं सगळे पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन सुद्धा करून घेतलेले, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे हा, जसा भारतरत्न जो आहे तो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारताचा. या पद्धतीने आन्सर आहे नलाथंबी कलासेल्वी. पुढचं आहे भारतीय शेअर बाजारावर जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याला BSE या नावाने पण ओळखलं जातं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न आहे आपल्याला, समजून घ्या. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. तर हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो आहे हा भारतातीलच नव्हे तर भारतातील व आशियातील सर्वात पहिला व जुना असा स्टॉक मार्केट आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. मुख्यालय आहे मुंबईला. आणि याच बरोबरीने बघायला गेलं तर आपल्याला दिसून येतं तर NSE सुद्धा आहे, त्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुद्धा म्हटलं जातं. महत्वाचं असतं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE ची जी स्थापना झाली ते 1992 मध्ये झालेली आहे. समजलं? प्रश्न विचारलेला आहे
त्याचे नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे SS मुंद्रा. मग आपण आता लक्षात घेऊयात की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना बघा 9 जुलै 1875, म्हणजेच इंग्रज जे भारतामध्ये आलेले आहेत ते केवळ व्यापार करण्यासाठी आलेले होते आणि ह्या व्यापारांचा जो माध्यम होता तो शेअर मार्केटिंगच होतं त्यांच्या पद्धतीने. कारण ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ही ईस्ट इंडिया कंपनी बघायला गेली तर याचे भाग भांडवलदार जे होते, ज्याला खासदार म्हटले गेले, हे नेहमीच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बसत असत आणि ते ह्या कंपनीचे शेअर होल्डर होते. त्याच्यामुळे एवढा जुना, प्रचंड जुना असा हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, जो भारतातील नव्हे एशियातलाही जुना आहे. मुख्यालय आहे त्याचं मुंबई आणि त्याचे MD आणि CEO लक्षात ठेवा आशिष कुमार चौहान हे त्याचे MD आणि CEO आहेत. ठीक आहे. हे जे SS मुंद्रा आहेत हे RBIचे माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत. गव्हर्नर नव्हे तर डेप्युटी गव्हर्नर आहेत. SS मुंद्रा. क्लिअर आहे? समजला? म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज का असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज का आहे, यांची स्थापना सुद्धा पाहिले. काम का आहे तर पूर्ण जे शेअर मार्केट आहे हे शेअर मार्केट ह्याच माध्यमातून चालतं. ज्या पद्धतीने आपण बघत असतो की आता सध्या आपल्याला बऱ्यापैकी त्याचं ज्ञान उपलब्ध आहे, त्याच्या म्हणजे यूट्यूबवर त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. आपण स्वतःही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन बघत असतो की शेअर मार्केट कशा पद्धतीने काम करत असतं. या सगळ्यांची नियमावली तयार केली जाते आणि ती ह्या माध्यमातून आपल्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून याचं पूर्ण मॅनेजमेंट केलं जातं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB चे महासंचालक DG ज्यांना म्हटलं ते खालीलपैकी कोणाची नियुक्ती तिथं जस्ट ह्या वर्षी नियुक्ती करण्यात आली आहे? सुशील कुमार, रामपाल चौधरी, राकेश चव्हाण. आता हे का दिलेलं आहे? कारण तुम्हाला शोधक वृत्तीने डायरेक्ट जे 4 ऑप्शन्स दिले त्याच्यावरून डायरेक्ट उत्तरावरच तुमची नजर जायला पाहिजे, म्हणून आपण बोल्ड कलरमध्ये त्याचं उत्तर घेतलेलं आहे. तर ते आहे सत्यनारायण प्रधान यांची या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. NCB काय आहे तर आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने अंमली पदार्थ आहेत या अंमली पदार्थांचं देवाणघेवाण होते परदेशातनं प्रचंड पद्धतीने हा देशामध्ये येत असतो आणि आपली युवा पिढी त्याला बळी पडत असते. NCBच्या केसेस आपण शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात बघितलेल्या आहे. त्याच्यामुळे घरोघरी माहिती NCB काय झालेलं आहे किंवा NCB काय काम करते. म्हणून त्याच्यामुळे त्याचे जे मुख्य आहेत किंवा त्याचे जे महासंचालक आहे त्यांचं नाव जे आहे ते सत्यनारायण प्रधान हे त्यांचं नाव आहे. आता लक्षात ठेवा NCB म्हणजेच काय तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. या जे अंमली पदार्थ त्याच्यावर प्रतिबंधक किंवा त्याला कंट्रोल ठेवणं, त्याचा प्रचार आणि प्रसार किंवा त्याचा युवा पिढीमध्ये प्रचार होऊ नये, त्याचा वापर होऊ नये, त्याचा कंट्रोल ठेवण्याचं काम करत आहे. 17 मार्च 1986 ला या NCBची स्थापना झालेली आहे, ह्या ब्युरोची स्थापना झालेली आहे. त्यानंतर याचं मुख्यालय ते नवी दिल्लीला आहे आणि सत्यनारायण प्रधान यांच्या अगोदर राकेश अस्थाना, हे जे राकेश अस्थाना होते हे महासंचालक होते. म्हणजे याच्या अगोदर जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे की सत्यनारायण प्रधानांच्या अगोदर राकेश अस्थाना हे NCBचे महासंचालक होते. समजलं? पुढचं आहे भारतीय हवाई दलाचे नवे महासंचालक विचारलेलं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. हवाई दल प्रमुख वेगळे आणि हवाई महासंचालक वेगळे आणि ते सुद्धा आपल्याला एवढं ब्रॅकेटमध्ये देऊन दिलेलं आहे. त्यांनी निरीक्षण व सुरक्षा या खात्याचे म्हणजे हवाई दलाचेच नवे महासंचालक पण निरीक्षण व सुरक्षा या खात्याच्या अंतर्गत कोण आहे तर ते आहे संजीव कपूर. हे जे संजीव कपूर आहे त्यांची ह्या पदी नियुक्ती झालेली आहे. बघा कन्फ्यूज व्हायचं नाही. संजीव माथुर दिलाय, अजय कोचर दिलेला आहे, संजीव कपूर आणि एन बिरेन सिंग. मुद्दा म्हणून काय केलेलं आहे की तुम्हाला हायलाइट्स करून दिलेलं आहे की तुमचं जे लक्ष आहे, आपलं लक्ष काय आहे 100% योग्य उत्तर. मग तिथेच आपण पोहोचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्याने आपल्या एकदा हे तुमच्या मेमराईज झालं, पिक्चरायझेशनने लक्षात झालं तर तुम्ही कधीच विसरणार नाही, याची गॅरंटी असते. मग लक्षात ठेवा. एअरफोर्स बद्दल थोडं समजून घेऊयात. इंडियन एअरफोर्स ही भारतीय हवाई दल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. स्थापना याची 8 ऑक्टोबर 1932 ला. त्याच्यामुळे 8 ऑक्टोबर म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच त्याची स्थापना झालेली आहे. 8 ऑक्टोबर हा भारतीय हवाई दल दिवस म्हणून सुद्धा सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर मुख्यालय नवी दिल्ली. 8 ऑक्टोबर बघा वायुसेना दिवस किंवा वायू
हवाई दल दिवस सुद्धा म्हटलं जातं. विविध जे एअरबेस स्टेशन आहे भारतातले, तिथे आपले जे लढाऊ विमान आहे ते कसरती दाखवत असतात आणि ह्या कसरतीच्या माध्यमातून एका पद्धतीने आपण जगाला आपलं सामर्थ्य दाखवून देतो की तुम्ही जर आमच्याकडे तिरप्या डोळ्याने किंवा चुकीच्या नजरेने पाहिलं आमच्या मातृभूमीकडे तर आम्ही उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत, अशी आपली वायुसेना आहे. हवाई दलाचे प्रमुख सध्या विवेक राम चौधरी आहेत. VR चौधरी जे आहे तिथे दिसणार नाही, विवेक राम चौधरी. सध्या एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हालाही माहिती असेल, नसेल तर लक्षात ठेवा, जे आपले लष्कर प्रमुख आहेत, त्यानंतर हवाई दल प्रमुख आणि नौसेना प्रमुख जे आहेत ते मनोज पांडे आहेत सॉरी. त्यानंतर विवेक राम चौधरी आहेत हवाई दल, आणि नौसेना जे आहेत ते आर हरिकुमार. हे विवेक राम चौधरी, एक लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि नौसेना प्रमुख. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट असं आहे की तिघी मित्र आहेत. भारताचे सर्वोच्च जे संरक्षण दल आहेत तिघीच्या प्रकारांचे, त्याचे जे प्रमुख आहेत ते अतिशय जवळचे मित्र आहे. आणि 61 NDA बटालियन जे आहे किंवा NDA जी तुकडी होती याच्यामध्ये यांनी सोबत प्रशिक्षण केलेलं आहे. बघा किती योगायोग आहे हा. म्हणजे तिघी जे भारतातले संरक्षण दल प्रमुख आहे, जवळचे मित्र आहेत, एकाच बॅचमध्ये ते काय झालेले आहे तर त्यांनी प्रशिक्षण केले 61व्या NDA तुकडीचे. कदाचित तसंच तुमच्याबद्दलही घडणार असेल. तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहात, ते म्हणजे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्येच उद्याचे अधिकारी पाहतो, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छाच आहेत. आणि तुम्ही उद्या ट्रेनिंग पूर्ण कंप्लीट कराल तर ह्या ट्रेनिंगमध्ये तुमचे मित्र जमत असतात आणि ही मित्रत्वाची भावना, तुमची नवीन मित्र असतात, परंतु तुम्ही पुढे जाऊन अधिकारी होतात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात. ही मैत्री नेहमी जोपासली जात असते. असे हे तिघी मित्र आहेत. ठीक आहे, समजलं? चलो नेक्स्ट. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोणाची झालेली आहे, कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ती झालेली आहे राजीव कुमार यांची. राजीव कुमार जे आहेत ते भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कितवे आहेत? 25वे. 25वे. आणि उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर अजय भादू हे देखील उपनिवडणूक आयुक्त आहेत. आता थोडं निवडणूक आयोगाबद्दल समजून घ्या. निवडणूक आयुक्त जे आयोग आहे, हा निवडणूक आयोग हे घटनात्मक पद आहे किंवा घटनात्मक स्वायत्त संस्था आहे. स्वतःचे निर्णय, ऑटोनॉमस ज्याला म्हणतो, स्वायत्त संस्था आहे. आणि कलम 324 अंतर्गत तिचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, एक मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहे आणि इतर त्याच्यामध्ये काय आहे कंडिशन, असंच म्हटलं गेलेलं आहे, एक मुख्य निवडणूक आयोग असणार आहे आणि राष्ट्रपती नेमतील तितके इतर निवडणूक आयुक्त असतील या मुख्य निवडणूक आयोगामध्ये, असं आपल्या राज्यघटनेमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. क्लिअर आहे? म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील तितके अन्य निवडणूक आयुक्त. म्हणजे कोण नियुक्ती करते मुख्य निवडणूक आयुक्ताची आणि इतर निवडणूक आयुक्तांची? राष्ट्रपती. हे सुद्धा आपल्याला क्लिअर आहे. पुढे जाऊयात. नीती आयोग. नीती आयोगावर इतके प्रश्न झालेले आहेत की आता त्याच्यात विसरायचंच नाही आपल्याला. नीती आयोगाचा लॉंग फॉर्म विचारला गेलेला आहे, PYQ आहे. नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय होता? 2007
17च्या एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इन्स्टिट्यूट नाही आहे, इन्स्टिट्यूशन आहे. फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती. हे लक्षात ठेवा, इथे सांगून देतो. सर आता इन्स्टिट्यूट दिलं तर चुकीचं आहे, कारण त्याच्या PYQ मध्ये जो होता त्यावेळेस जो प्रश्न विचारला होता ते इन्स्टिट्यूट पण दिलेलं होतं. खूप सारे इन्स्टिट्यूट मिळून इन्स्टिट्यूशन बनतं. जसं विदर्भ IAS असेल की हा काय आहे ते एक इन्स्टिट्यूट आहे, आणि खूप सारे ज्या राष्ट्रीय क्लासेस मिळून जर एक तयार झाला दॅट्स कॉल्ड ॲज अ इन्स्टिट्यूशन. त्याच्यामुळे त्याला इन्स्टिट्यूशन लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचे CEO पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे आपल्याला विचारलंय. आपण डायरेक्ट आन्सरवरच आपलं डोळे जायला पाहिजे, आपली नजरच तशी व्हायला पाहिजे, परफेक्ट आन्सर शोधता यायला पाहिजे. परमेश्वरन अय्यर हे नवीन CEO बनलेले आहेत. क्लिअर आहे. मग आता काय आहे नीती आयोग त्याच्याबद्दल थोडं समजून घेऊ. त्याचा लॉंग फॉर्म पाहिलेला आपण. स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 मध्ये. ज्या पंचवार्षिक योजना होत्या, या पंचवार्षिक योजनांच्या ऐवजी आता नीती आयोग काम करत असतो. ठीक आहे. आणि त्याची स्थापना 1 जानेवारी 2015 म्हणजे नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट जे आलेलं आहे त्यांनी हे गोष्ट स्थापन केलेलं आहे. मुख्यालय आहे नवी दिल्लीला. अध्यक्ष नेहमी लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी म्हणजे काय तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असणार आहे. पंतप्रधान आता सध्याला पंतप्रधान कोण आहे तर नरेंद्र मोदी आहेत, त्याच्यामुळे ते अध्यक्ष असणार आहे. म्हणजे नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते नेहमी कोण असणार आहे तर पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. उपाध्यक्ष पण लक्षात ठेवा, सुमन के बेरी. हा पण महत्वाचा पॉइंट आहे. सुमन के बेरी हे नीती आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत किंवा नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी विराजमान आहेत. भारताचे नवीन संरक्षण प्रमुख म्हणून चीफ ऑफ डिफेन्स CDS ज्याला म्हटलं जातं, CDS यांची नियुक्ती करण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ते आहेत सध्याचे अनिल चव्हाण, हे दुसरे आहेत. आणि पहिले जे होते ते पूर्ण भारतालाच माहिती आहे, बिपिन रावत हे पहिले होते. दुर्दैवाने डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांच्यानंतर अनिल चव्हाण यांना दुसरे CDS या पदी विराजमान करण्यात आलेला आहे. बघा, बिपिन रावत यांच्यानंतर उत्तराखंडचे लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण हे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स असणार आहेत म्हटलं मी तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे हा जो CDS आहे हा 4 स्टार जनरल ऑफिसर आहे, म्हणजे 4 स्टार जनरल ऑफिसर आहे, हेही महत्त्वाचं आहे. आणि लष्कर, नौदल आणि भारतीय वायुसेना ज्या तिघी आपल्या संरक्षण दल आहेत त्यांचा त्या तिन्ही लष्करी सेवांमध्ये सल्लागार म्हणून तो काम करत असतो. त्यांना महत्त्वाच्या किंवा अडचणीच्या वेळेस त्यांना मदत करणं किंवा त्यांना सल्ला देणं, कारण हे अनुभवी असे लोक असतात आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं काम केलेलं असतं, अतिउच्च काम केलं असतं, म्हणून ते एक पद्धतीने सल्लागार म्हणून ते काम करतात. लष्करी सल्लागार म्हणून ते काम करत असतात. समजलं? चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे संरक्षण संशोधन. मला नाही करे थोडं कलर मध्ये समजून घ्या आपण. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं ज्याला DRDO हे प्रसिद्ध नाव आहे. तर DRDO म्हणजे डिफेन्स फुल फॉर्म लक्षात ठेवा. इस्रोचा विचारला गेलेला आहे अगोदर, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो. तर हा PYQ आहे, याचा फुल फॉर्म विचारला गेलेला होता. तर मग आपण आता लक्षात ठेवू, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा DRDOचा फुल फॉर्म आहे. DRDO काय काम करतो रे DRDO? जे संरक्षण दलासाठी किंवा संरक्षणासाठी जे नवीन नवीन आयुध, शस्त्र लागतात त्यांची निर्मिती करणे, त्यांच्याबद्दल शोध करणे. त्याच्यात चुकू शकतात, हरकत नाही, परंतु शोध ही म्हणतो ना आपण की गरज ही शोधाची जननी आहे. त्या पद्धतीने DRDO नवीन नवीन
आयुधांमध्ये शोध करत असतं, नवीन पद्धतीचे शस्त्रांचा शोध लावत असतात, किंवा जे जुने आहेत त्यांच्यामध्ये आणखी अपडेशन काय करता येणार, हे DRDOचं काम आहे. एका पद्धतीने भारतीय संरक्षण याच्या ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा क्षेत्रामध्ये हे संशोधनाचं आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचं काम करत असतं. याचे जे अध्यक्ष निवडले गेले आहे ते समीर व्ही कामत, पण लक्षात ठेवा, समीर व्ही कामत, समीर व्यंकटपती कामत असं त्यांचं नाव आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं तिला मराठीत म्हटलं जात आहे. बघा 1958 मध्ये तिची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. स्थापना वर्षही लक्षात ठेवा, सांगितलंच आहे, पॉइंटच केलेला आहे लक्षात ठेवण्यासाठी, महत्वाचे पॉइंट्स आहेत. मुख्यालय जे आहे याचं नवी दिल्लीला आहे, न्यू दिल्ली. बघा काय वेळेस काय होतंय की मोस्ट ऑफ द टाइम आपण जर बघितलं, जे इंटरनॅशनल संस्था आहेत जागतिक लेवलला त्यांचे मुख्यालयांवर प्रश्न झालेला आहे, त्यांच्या प्रकाशनावर आपण घेणारच आहोत करंटमध्ये. परंतु अशा पद्धतीने आपण ज्या भारतातल्या महत्त्वाच्या अशा संस्था आहेत त्या संस्थांच्या बद्दल सुद्धा ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि ते गरजेचं देखील आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढचा आहे भारताचे नवे महान्यायवादी, सॉलिसिटर जनरल म्हणतात त्यांना. तर महान्यायवादी जे आहेत, सॉरी अटर्नी जनरल, म्हणजे अटर्नी जनरल ज्यांना म्हणतात, त्यांची नियुक्ती झालेली आहे महान्यायवादी. तर ते कोणाची झालेले आहे, तर नीलोत्तम बंडोपाध्याय झाला, अशोक दहिसरडा झाला, मिलन रमणी आहे. उत्तर आहे आर व्यंकटरमणी. तुम्हाला हे काय करून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लेकरांना आहे ना सवयच करायची आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने देण्याचं, की आपल्याला पिक्चरायझेशन नाही, आपल्याला एक्झाम कशी द्यायची आहे, डिटेलमध्ये द्यायची का, जी प्रिलिम म्हणजे तुम्ही राज्यसेवेची घ्या किंवा गट व गटकची घ्या, तर ती कशी असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. मग ऑब्जेक्टिव्हमध्ये तुमचा जर एक पद्धतीचं विजन असं तयार झालं की अरे मला एक सवय पडलेली आहे की मला पॉईंट जो आहे म्हणजे मी ऑप्शन बघितल्या बरोबर क्लिक व्हायला पाहिजे मला उत्तर, अशी जर मी प्रॅक्टिस करतो आहो तर याच्याने तुम्हाला परफेक्शनही येणार आहे आणि तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे. त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे जे आहेत ते आन्सर डायरेक्ट हायलाइट्स करून दिलेले आहेत. बेस्ट काय आहे, ही मेथड आहे अभ्यास करण्याची, अति उत्कृष्ट अशी म्हणजे मेथड सुद्धा आहे, पद्धती सुद्धा आहे. चला मग लक्षात ठेवा. आता महान्यायवादींबद्दल समजून घेऊ थोडंसं. आर व्यंकटरमणी त्या स्थानावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. याच्या अगोदर जे होते के वेणुगोपाल यांच्या जागी त्यांनी काय घेतलेलं आहे, तर महान्यायवादी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते भारताचे 16वे महान्यायवादी ठरलेले आहेत. आणि भारताचे महान्यायवादी हे कलम 76 म्हणजे हे घटनात्मक पद आहे, म्हणजे घटनेतच सांगितलेलं आहे की कलम 76 नुसार कोण असणार आहे, तर एक महान्यायवादी असणार आणि ह्या महान्यायवाद्याची राष्ट्रपती हा निवड करणार आहे. राष्ट्रपतीच्या मार्फत त्याची नियुक्ती केली जाणार आहे. तुम्ही एक गोष्ट पाहताय का, आपण चालू घडामोडीमध्येच पॉलिटीचा सुद्धा अभ्यास करून घेत आहोत. जिथे जिथे आपल्याला असे पद आहे जे घटनात्मक पद आहे, संस्था आहे, हे बरोबर आणि ह्याच पद्धतीने PYQ जर आपण ॲनालिसिस केलेला असेल, आपल्या डोक्यात असतील, तर आपल्याला दिसून येतं की आयोग ह्याच पद्धतीने प्रश्न विचारण्यासाठी आता रेडी झालेला आहे किंवा तोच एक ट्रेंड सेट झालेला आहे. ठीक आहे. आता महान्यायवादीचे काम काय असतात, मग महान्यायवादी जो आहे हा खरं बघायला गेलं तर आपण असं म्हणू शकतो की हा जो केंद्र सरकार असतो, हा केंद्र सरकारचा एक महत्वाचा असा कायदेशीर सल्लागार असतो. कायदेविषयक तो सल्ला देत असतो केंद्र सरकारला. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातनं किंवा केंद्र सरकारच्या मार्फत जे महत्त्वाचे असे खटले आहेत तिथे त्या खटल्यांमध्ये हेअरिंगसाठी, सुनावणीसाठी हा भारत सरकारच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून उभा राहत असतो. परंतु याला स्वतःची प्रॅक्टिस करण्याचा सुद्धा अधिकार आहे खासगी. परंतु भारत सरकारच्या परवानगीशिवाय फौजदारी खटल्यामध्ये महान्यायवादी कधीही स्वतः लढू शकत नाही त्या बाजूने, त्याला भारत सरकारची परमिशन लागते. दुसरी गोष्ट म्हणजे संसदेच्या कोणत्याही सदनामध्ये, मग ते राज्यसभा असू द्या, लोकसभा असू द्या, त्याच्यामध्ये त्याला कामकाजामध्ये भाग घेण्याचा देखील अधिकार आहे,
बोलण्याचा देखील अधिकार आहे, परंतु त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही, कारण त्याच्यात कॉमन सेन्स आहे, कारण तो राज्यसभेचा सुद्धा सदस्य नाही, लोकसभेचा सुद्धा सदस्य नाही, त्याच्यामुळे सदस्य नसल्यामुळे त्याला बोलण्याचा आणि अधिकारात काम करण्याचा देखील त्याला अधिकार आहे, परंतु घटनेने त्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला नाही. एवढं लक्षात ठेवायचं महान्यायवादीबद्दल. समजला? क्लिअर आहे? चलो पुढे जाऊया. NDRF पुढचा प्रश्न आहे NDRF शी रिलेटेड. खालीलपैकी कोणाची नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे ज्याला NDRF असं म्हटलं जातं त्याचे महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डायरेक्ट ऑप्शनवर जायचं आपल्याला, लक्षातच यायला पाहिजे. अतुल करवाल यांची ती नियुक्ती झालेली आहे. मग आता NDRF बद्दल समजून घेऊया काय आहे. तर NDRF जे आहे ते आत्ताच वरती आपण असं नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ज्या नैसर्गिक आपत्ती येतात. आता नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. ह्या आपल्याला सांगून येतात का? कधीच नाही. याच्यामध्ये पूर आहे, भूकंप आहे, मोस्ट ऑफ द टाइम आपण बघितलं ते आहेत. मोठमोठाली वादळे आहेत, पूर, भूकंप, वादळे ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि ही राष्ट्रीय लेवलला येत असते. तर अशा वेळेस आपत्ती आली तर ह्या आपत्तीमध्ये लोकांना, जनसामान्यांना जागरूक करणं किंवा ह्या आलेल्या आपत्तीनंतर तिथे मदत पोहोचवणं हे NDRFचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. आपण NDRFला नेहमीच बघितलेलं आहे काम करताना. आपला जो 2019 मध्ये जो फ्लड आला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सोलापूर, कोल्हापूर, सांगली हे जे पाण्याखाली गेले होते, इथे NDRFने प्रचंड असं काम केलेलं आहे, महत्त्वाचं काम केलं आहे. पशुधनाची त्यांनी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संरक्षण केलं आहे, मानवी जीवनाचं संरक्षण केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा NDRF जे आहे, या NDRFची जरी स्थापना 2006 मध्ये दिसत असेल आपल्याला, 19 जानेवारी 2006ला विचारलं जातं NDRFची वगैरे मे बी दॅट की स्थापना कधी झाली, परंतु याचं जे श्रेय दिलं जातं, लक्षात ठेवा याचं श्रेय जे आहे ते आपले महाराष्ट्राचे जे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत यांना दिलं जातं. कारण 1993ला लातूर मधील जो किल्लारी इथं, लातूरमधील किल्लारी येथे जो भयंकर असा भूकंप आला होता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, त्या डिझास्टरला, नॅशनल डिझास्टरला समर्थपणे, म्हणजे जे नुकसान झालंय ते झालंच होतं, जीवितहानी झाली, वित्तहानी झालीच, रात्रीमध्येच तो भूकंप आलेला होता. परंतु शरदचंद्र पवार तेव्हा म्हणजे पवार साहेब आपण ज्यांना म्हणतो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि हे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी रात्रीमध्ये, असं म्हणतात की 2 ते 3 दिवसामध्ये रात्रीमध्ये अशी यंत्रणा राबवलेली आहे की ही यंत्रणा राबवल्यानुसार त्यांनी तिथे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे आपत्तीचा. म्हणून त्यांना NDRFचे श्रेयदाते किंवा NDRFची सुरुवात करणारे सुद्धा म्हणतात. स्वतः आपले जे वाजपेयीजी होते, या वाजपेयी पंतप्रधान, तर यांनी सुद्धा त्या पद्धतीने त्यांचं कौतुक केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणखी त्याची दुसरी एक आपत्ती म्हणजे केवळ हीच आपत्ती असते का? नाही. तर भूकंप जे 1992 मध्ये जे ब्लास्ट झाले, मुंबई ब्लास्ट, याच्यामध्ये त्यांनी एका पद्धतीने, ते सुद्धा तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जेव्हा सगळीकडे अफरातफर झाली होती की फक्त जे 7 बॉम्बस्फोट झालेला आहे, 7 किंवा 8 असतील, तर हे हिंदू बहुल एरियात झालेले आहे. तर अशा वेळेस स्वतः एक नोट प्रेस जाहीर केली होती शरद पवार साहेबांनी, की त्यांनी म्हटलं होतं की एक जो आहे बॉम्बस्फोट जो माहीममध्ये पण झालेला आहे, म्हणजे मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये झालाय, त्याच्यामुळे जो एक राग रोष निर्माण झालेला होता, एक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती हिंदू मुस्लिमांमध्ये, तिथे त्यांनी थोडासा तो रिलीज करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जी डिझास्टर झालेला आहे तो डिझास्टर कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की जो एक वेगळा बॉम्ब झालेला, म्हणजे एक ब्लास्ट झालाय, तो हिंदू मुस्लिम बहुल एरियात सुद्धा झालाय, जो झालेला नव्हता, परंतु वेळेवर समय सूचकता त्यांनी वापरले. म्हणून NDRF क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा म्हटलं जातं अशा आपत्तीमध्ये. तर याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. अतुल करवाल हे त्याचे करदाते. कारण आपल्या महाराष्ट्राची जर आपल्याला गर्व असेल तर आपण या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मुख्यालय याचं येत आहे नवी दिल्लीमध्ये. चला पुढे जाऊयात. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR
ज्याला म्हटलं जातं. या ICMRचे खालीलपैकी नवनियुक्त महासंचालक कोण आहेत असं विचारलं जात आहे. तर त्याचं डायरेक्ट आन्सर बघायचंच आपल्याला, बाकी ऑप्शन बघायचेच नाही. आन्सर जे आहे, उत्तर जे आहे ते आहे राजीव बहल. राजीव बहल हे त्याचे नवनियुक्त महासंचालक आहेत. आता काय आहे रे बाबा ही संस्था, त्याच्याबद्दल समजून घ्या. IRFA म्हणजे तुम्ही जर इथे ICMRला तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कोरोनाच्या काळात याचं पुन्हा पुन्हा तुम्हाला दर्शन झालेलं आहे. या ICMRच्या महासंचालकांचं, ICMR हे करणारे, ICMR ते करताय, ICMRने सांगितलं अशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना आखायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे यांचं काय काम आहे लक्षात ठेवा. तर ICMRच्या अगोदर IRFA इंडियन रिसर्च फंड असोसिएशनची स्थापना 1911 मध्येच करण्यात आलेली आहे. हा त्याचा इतिहास आहे. इतिहास आपण समजून घेत आहोत. इतिहासाशिवाय आपल्याला एखाद्या गोष्टीचा वर्तमान कळत नाही, त्याचा हा एक नमुना आहे. तर 1911 मध्येच IRFAचं निर्मिती झाली. पुढे 1949 मध्ये ह्याच IRFA जी आहे तिचं नाव बदलून ICMR करण्यात आलं. कोणतं आहे? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. कधी करण्यात आलंय? 1949 ला. आणि याचं वेगळं नाव जर म्हटलं की उपनाव जर बघायला गेलं तर ते आहे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद. हे त्याचं इतर नाव आहे. आणि याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली असं या ठिकाणी स्थानापन्न आहे किंवा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. हे लक्षात ठेवायचं. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद म्हणजेच ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. समजलाय? चल, खालीलपैकी कोणाची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी प्रसिद्ध नाव आहे, नेहमीच प्रसिद्ध आहे आणि सध्या तो खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे. का? कारण सेबीच्या ज्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झालेले आहेत. अडानी ग्रुपवर जे हिंडनबर्ग जे रिसर्च पेपर आला किंवा रिसर्च केलेला आहे त्याच्यानुसार हिंडनबर्गचं म्हणणं आहे की हे जे फेक त्यांनी काय केलेले आहे, शेअर मार्केटिंगमध्ये त्यांनी काम केले असं म्हटलं. पण सेबीने अजूनपर्यंत ऑथराइज स्टेटमेंट दिलेलं नव्हतं. म्हणून त्याच्याबद्दल सेबीबद्दल विचारलं गेलं की सेबी नक्की काय करते. कारण सेबी याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. भारतामधला जो नाणे बाजार आहे, शेअर मार्केट आहे, याच्यावर पूर्ण लक्ष ठेवण्याचं काम सेबीचं असतं. आणि त्याची जी पहिल्या लक्षात ठेवा, आतापर्यंत कोणी त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष नव्हत्या. त्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ती डायरेक्ट ऑप्शन आहे माधवीपुरी बुच यांची तिथं चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जे टीकेला सुद्धा आता त्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर मग काय आहे सेबी? तर सेबीची जी स्थापना आहे ती 12 एप्रिल 1988 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. जी अवैधानिक संस्था म्हणून तिची स्थापना झाली. हे महत्वाचा पॉइंट आहे पहिला. अवैधानिक म्हणजे असं म्हणू शकतो की आपण तिला तयार करण्यात आली, तिला बेस नव्हता. पुढे जाऊन काय केलेलं आहे की तिला आणि कोणत्या समितीच्या, तर GS पटेल हा पण पॉइंट महत्वाचा आहे. याच्यामध्ये पॉइंट आहे. GS पटेल समितीच्या शिफारसीवरून सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा का, सोपं नाहीये. इकॉनॉमी सुद्धा आपण बघून घेतोय चालू घडामोडीमध्ये. आणि मग 31 जानेवारी 1992 ला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. वैधानिक दर्जा म्हणजे घटनात्मक नव्हे तर वैधानिक. म्हणजे कायद्याने तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी विधेयक तयार करण्यात आलं. विधेयकाला काय केलं गेलं तर राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मान्यता घेणे गेले आणि विधीने ते तयार करण्यात आलं. म्हणून त्याला वैधानिक स्वरूप देण्यात आलं. तर वैधानिक स्वरूप कधी देण्यात आलं तर ते लक्षात ठेवा 31 जानेवारी 1992 ला त्याला देण्यात आलं. कोणत्याच समिती जी होती, जी GS पटेल या समितीच्या शिफारसीवरून सेबीची स्थापना करण्यात आली. आणि तिची जी पहिली स्थापना आहे, जिला आपण लक्षात ठेवायच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक वैधानिक स्वरूपात तिची जी निर्मिती आहे ती 1992 ला आहे आणि वैधानिक म्हणून आणि अवैधानिक म्हणून जी संस्था म्हणून तिची निर्मिती झालेली आहे ती 12 एप्रिल 1988 ला झालेली दिसते. 1988 आणि 1992 लक्षात ठेवायचं डिफरन्शिएट. एकदा अवैधानिक आणि दुसरे म्हणजे वैधानिकरित्या. काय असतं रे काम सेबीचं? तर बघा, सेबीचं काम आहे भारतातील जे भांडवली बाजार आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्याची ही सर्वोच्च संस्था आहे. पीक ऑर्गनायझेशन आहे सर्वोच्च संस्था. म्हणजे जो भांडवली बाजार आहे
म्हणतो ना आपण स्टॉक पडले किंवा स्टॉक याच्याने भारताची जी रँक आहे जगामध्ये भांडवली निर्माण करण्याची किंवा FFI येण्याची, FDI येण्याची किंवा देशाची आर्थिक स्थिती जाहीर करण्याचे, याच्यावर पूर्ण परिणाम किंवा याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम सेबी करत असते. म्हणूनच सध्या ते टीकात्मक त्याच्यावर क्रिटिसाइज जास्त केलं जात आहेत अडानींच्या या सगळ्या प्रकरणामध्ये. क्लिअर आहे. मुख्यालय कुठे असणार आहे रे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जर बघितलं तर त्याच पद्धतीने सेबीचं सुद्धा मुख्यालय मुंबई आहे. पुढे जाऊयात. राष्ट्रीय महिला आयोगाच्या NCW ज्याला म्हटलं जातं नॅशनल कमिशन फॉर वुमन, याच्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झालेली आहे. म्हणजे प्रश्न कसा बनतो बघा, तर रेखा शर्मा हे ऑलरेडी होत्या, पुन्हा त्यांची नियुक्ती झालेली आहे रेखा शर्मांच्या. आता त्यांच्याबद्दल समजून घ्या. पॉलिटी परत यायला, अरे करंट मध्येच आपण पॉलिटी सुद्धा बघून घेत आहोत. 1990 ला राष्ट्रीय महिला आयोगाची अधिनियम काढण्यात आलेला आहे. पहिले डायरेक्ट कायदा नाही बनला गेला, पहिले अधिनियम काढला गेला आणि जानेवारी 1992 मध्ये 2 वर्षानंतर त्याला संवैधानिक संस्था म्हणून तिची स्थापना झालेली आहे. पहिले अधिनियम काढला त्याला 1992 ला आणि जानेवारी 1990 ला आणि 1992 मध्ये संवैधानिक दर्जा तिला किंवा संवैधानिक संस्था म्हणून तिला मान्यता देण्यात आलेली आहे. ह्या अशाच गोष्टी लक्षात ठेवण्याचे गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग, आता हा पॉइंट बनतो, हा महत्वाचा असा पॉइंट आहे. राष्ट्र महिला नावाची एक वृत्तपत्रिका दर महिन्याला हिंदी किंवा इंग्लिश, हिंदी किंवा नाही, हिंदी अँड इंग्लिश, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करते. आता झाला पॉइंट करंटशी. आणखी करंटमध्ये आणखी आपल्याला एक गोष्ट मिळाली. तर विचारला प्रश्न, राष्ट्र महिला ही जी वृत्तपत्रिका आहे किंवा वृत्तपत्रिका दर महिन्याला कोण जाहीर करतं किंवा इंग्लिश किंवा मराठीमध्ये, इंग्लिश आणि हिंदीमध्ये कोण प्रकाशित करतं? तर राष्ट्र महिला ही वृत्तपत्रिका भारतीय किंवा राष्ट्रीय महिला आयोग यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात येतं. पॉइंट लक्षात ठेवा, राष्ट्र महिला हे वृत्तपत्रिकाचं नाव आहे. आयोगाची रचना कशी आहे? तर आयोगाची रचना लक्षात ठेवा, एक अध्यक्ष आहे आणि 5 सदस्य असतात. महिला आयोगाच्या रचना एक अध्यक्ष आणि 5 सदस्य अशी तिची रचना आपल्याला दिसून येते. समजलं? पुढे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला सेल पण म्हटलं जातं, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल च्या पहिल्या महिला चेअरमन, पुन्हा आलं का बघा, पहिल्या महिला चेअरमन पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? मी तुम्हाला सांगतो, ट्रिक सांगतो, जिथे जिथे पहिली महिला निवड असेल महत्वाच्या अशा संस्थांवर, तिथे तुम्ही लक्षातच ठेवा. प्रश्न बनेल आणि आला तर ह्याच पद्धतीने प्रश्न येणार आहे, मग आपण त्याच्यामध्ये चुकायला नको. तर डायरेक्ट आन्सर आहे सोमा मंडल यांची तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेल बद्दल थोडं समजून घेऊयात. सेल जी आहे ती 19 जानेवारी 1954 ला 19 जानेवारी 1954 ला स्थापना झालेली दिसते. देशातील 7 महारत्न कंपन्यांपैकी ती एक आहे. आता जर आपण बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला 2022 पर्यंत, आता हा जो आकडा चेंज करतो थोडासा, 2022 पर्यंत हे ठीक आहे, समजून घ्यायचा. महारत्न 7 किती, आता त्याच्यात बदल झालेला आहे, ठीक आहे. परंतु आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ह्या 7 विषय सोडून द्या, पण महारत्न ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामधलं बघायला गेलं तर सध्या भारतामध्ये किती महारत्न, किती नवरत्न आणि बाकीचे म्हणू शकतो आपण त्यांना मिनी रत्न आहे, ते लक्षात ठेवा. 2022 पर्यंत 11 महारत्न कंपन्या आहेत. त्यानंतर बघायला गेलं तर 13 नवरत्न आहेत, 11 महारत्न, 13 नवरत्न आणि 74 मिनी रत्न. 74 जे आहेत त्या मिनी रत्न आहेत. अशा पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना कॅटेगराईज केले जाते. 2022
पर्यंतच्या सांगतोय मी. 11 महारत्न आहेत, 13 नवरत्न आणि 74 मिनिरत्न आहेत. समजलं? अशा पद्धतीने त्याच्यामधली एक सेल ही आहे जी स्टील उत्पादनासाठी महत्वाचं काम करते आणि पहिल्या महिला तिच्या अध्यक्ष आहे सोमा मंडल. मुख्यालय असणार आहे नवी दिल्ली. ठीक आहे, क्लिअर आहे? चलो. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ITBP ज्याला ह्या नावाने देखील ओळखलं जातं, तर याचे महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, नेमणूक करण्यात आली आहे? अनीश दयाल सिंग. अनीश दयाल सिंग यांची ह्या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय आहे रे बाबा? तर लक्षात ठेवा, ITBP चा लॉंग फॉर्म इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. जे तिबेटियन चायनाला आणि भारताला लागून जे तिबेटची जी एक पद्धतीची आपण म्हणू शकतो की जी वादग्रस्त अशी सीमा आहे, जिच्यामुळे भारताचा आणि चीनचं 1962ला युद्ध सुद्धा झालेलं आहे या तिबेटच्या विषयावरून, तिथली संरक्षण करण्याची जबाबदारी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधले इथले आपले जवान भारताचं आणि ह्या सीमेचं संरक्षण डोळ्यात तेल घालून करत असतात. स्थापना बघा कधी झालेली आहे, तर 1962ला. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, भारताच्या म्हणजे आपण म्हणतो ना चीनने आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता, तर त्यानंतर 12 ऑक्टोबर 1962 मध्ये ह्या पद्धतीने जो आपल्याला चटका बसलेला आहे मित्रत्वाचा, त्याच्यानुसार आपण नंतर ह्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस जे आहे त्याची स्थापना केलेली आहे, जी तिबेटियन मार्गे म्हणजे भारत आणि चायनाच्या त्या तिबेटच्या इथले सीमेचे रक्षण करत असतात. नवी दिल्ली हे त्याचं मुख्यालय आहे. अनीश दयाल सिंग यांची तिथे नियुक्ती झाली. अतिशय महत्वाचं हे पद आहे. पुढचा प्रश्न आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोग जो आहे, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे ज्याला KYIC हे नवे म्हणजे म्हटलं जातं, त्याचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहे? मनोज कुमार सिंग. मनोज कुमार सिंग यांची तिथं नियुक्ती झालेली आहे. काय आहे? कारण नावातच आहे खादी आणि ग्रामोद्योग. खादी आपल्याला माहिती आहे, खादीचा सगळ्यात जास्त प्रचार प्रसार आणि सुरुवात केली ते आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी. खादी वापरा आणि खादीच्या माध्यमातून तुम्ही स्थानिकच लोकांना रोजगार निर्मितीची संधी मिळते, हे त्याच्यामध्ये त्यांचा मोटो होता किंवा हे त्यांचं लक्ष होतं. कारण हे जे ग्राम उद्योग आहे, जोपर्यंत ग्राम उद्योग होणार नाहीत किंवा ग्राम उद्योगांचा विकास होणार नाही, तोपर्यंत गावांचा विकास होणार नाही. म्हणून गावांमध्ये जे छोटे छोटे कुटीर उद्योग आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की सूक्ष्म जे की गावातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे उद्योग असतात त्यांचा विकास व्हावा आणि खादीचा सुद्धा लोकांमध्ये प्रचार प्रसार व्हावा, जेणेकरून परकीय कपड्यांपेक्षा आपण खादीला जर मान्यता दिली तर आपल्या कामगार जे आहेत, आपल्या ज्या देशातील लोक आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. हा त्याचा मागचा उद्देश असतो आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी हे आयोग काम करत असतं. त्याचे अध्यक्ष नवीन झालेले आहेत मनोज कुमार. खादी आणि ग्रामोद्योग आयोग KYIC ही एक वैधानिक संस्था आहे. म्हणजे बघायला गेलं तर घटनेमध्ये नव्हतं, पण नंतर तिचा घटनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. विधीने म्हणजे कायद्यानुसार तिला निर्माण करण्यात आलेला आहे, गरजेनुसार. एप्रिल 1957 मध्ये भारत सरकारने संसदेच्या अधिनियम, बघा संसद म्हणजे कोण? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती देखील. तर संसदेच्या अधिनियम खादी आणि ग्रामोद्योग आयोग अधिनियम 1956 अंतर्गत स्थापन करण्यात आली. कधी आलेली? मग ती 1957 मध्ये स्थापन आहे. पण कोणत्या अधिनियमाने? तर ती अधिनियम आहे तर खादी व ग्रामोद्योग अधिनियम 1956, स्थापना 1957 मध्ये. समजलाय? मुख्यालय जे आहे दिल्ली नसून मुंबईमध्ये तिचं मुख्यालय आहे. पुढे जाऊयात. भारतातील केंद्रीय दक्षता आयुक्त, सेंट्रल ज्याला आपण सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ज्याला म्हणतो, त्या CVC चे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ती करण्यात आली आहे सुरेश N. पटेल यांची. सुरेश N. पटेल हे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त आहे. आता केंद्रीय दक्षता आयोग किंवा कमिशन काय करतं ते बघूया. स्थापना बघून घ्या अगोदर. 1964ला स्थापना झालेली आहे आणि नवी दिल्लीला त्याचं मुख्यालय आहे. बघा 2003 साली केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 नुसार ह्या संस्थेला आता वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. स्थापना लक्षात ठेवा 1964ला, पण वैधानिक दर्जा कधी मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे 2003 साली.
काम काय असतंय? भ्रष्टाचार विरोधी काम, भ्रष्टाचार विरोध काम करणे, म्हणजे भ्रष्टाचार जो होत आहे सरकारी डिपार्टमेंट्समध्ये याच्यावर पूर्ण लक्ष ठेवणे, आणि हे जे सरकारी नोकर आहे ज्यांच्या माध्यमातून तो भ्रष्टाचार होतो आणि त्याच्याने सिस्टम जी डगमगते याच्या विरोधात काम करणं, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे CVCचं काम आहे. भ्रष्टाचार विरोधी कायदे निर्माण करणे आणि नियमांची त्वरित अंमलबजावणी करणे, म्हणजे असे त्याच्या होऊ नये भ्रष्टाचार, त्याच्या विरोधात सुद्धा कायदे करणे आणि त्याची केवळ कायदे करून नव्हे तर त्याची त्वरित अशी अंमलबजावणी होणे आणि भ्रष्टाचार कमी करणे हे CVCचं काम, मुख्य काम आपल्याला दिसून येतं. क्लिअर आहे? समजलं? अशा पद्धतीने पुढचा बघूयात आपण. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एकदा परत आठवा, सुरेश एन पाटील त्याचे नवीन आयुक्त आहेत. खालीलपैकी पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण ठरलेले आहेत? सध्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे आपण काय करूयात, असं लक्षात ठेवू की आपण शेवटचं त्याच्यासाठी घेतलंय द्रौपदी मुर्मू ज्या आहेत ह्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत, आणि प्रतिभाताई पाटील ज्या आहेत यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मीरा कुमार आणि सुचित्रा महाजन आहे, सुमित्रा महाजन ज्या आहेत त्या मीरा कुमार ह्या लोकसभेच्या माजी अध्यक्ष आहेत, लोकसभा माजी अध्यक्ष. त्याचप्रमाणे मीरा कुमार आणि सुमित्रा महाजन, इथे सुचिता आहे ते येतच आहे, सुमित्रा महाजन या सुद्धा लोकसभेच्या या दोघी माजी अध्यक्ष आहेत. द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या आदिवासी महिला आहेत ज्या राष्ट्रपती पदासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. राज्यघटनेच्या कलम 52 मध्ये सांगितलेलं आहे की भारतामध्ये एक राष्ट्रपती असणार आहे. ठीक आहे, हे असं आपल्या कलम 52 मध्ये मेन्शन केले गेलेलं आहे. संथाली जी आदिवासी जी जातीशी त्या संबंधित आहेत, संथालांचा उठाव माहिती आपल्याला, इतिहासामध्ये जबरदस्त असा तो उठाव आहे. या संथालांच्या जातीशी त्या संबंधित आहे किंवा संथाल या आदिवासी जमातीतून त्या जे येत असतात. भारताच्या त्या 15व्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण चालू घडामोडी याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या अशा नियुक्त्या आहेत त्या 1 बाय 1 पण अतिशय परीक्षाभिमुख आपण पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा मिशन एकलव्य जोरात चालू आहे, डिमांडिंग आहे. सध्या याला आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आपण दिवसभर टॉपिक देतोय आणि हा टॉपिक दिल्यानंतर त्याच्यावर दररोज संध्याकाळी 7 वाजता त्याच्यावर टेस्ट घेतली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर फॅकल्टीज तुमचे जे प्रश्न असतील, अभ्यासात कसा करावा, कुठे चुकलेला आहे याच्यावर स्वतः मार्गदर्शन करतात. असं हे 24 एप्रिल पर्यंत चालणार आहे. म्हणजे तुमच्या एक्झामच्या 7 दिवस अगोदरपर्यंत रोज तुम्हाला फॅकल्टी येऊन तुमच्याशी बोलणार आहेत आणि रोज तुम्हाला टॉपिक देऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करून घेणं हे मिशन एकलव्यचं मोटो आहे. आणि याला जो मागच्या वेळेस आपल्याला जबरदस्त असा रिस्पॉन्स मिळाला होता त्याच ताकदीने आपण पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विदर्भ IAS कडनं हे इनिशिएटिव्ह आपण नेहमीच तयार करत असतो, याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. अशा पद्धतीने बघायला गेलं तर आज आपण महत्त्वाचे असे जे सर्व ज्या नियुक्त्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत, 1 बाय 1 डिटेल पाहिलेल्या आहेत. आलं तर याच्यातले मार्क्स जायला नको. हा आपला कोर्स आहे आणि या पद्धतीने सुद्धा कोर्समध्ये आपण असेच लेक्चर्स कंडक्ट केलेले आहे. अतिशय कमी शुल्कात तुम्हाला ते उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड परीक्षाभिमुख म्हणजे फापट बसारा ज्याला म्हणतो, काही सगळ्याच गोष्टी गोळा करत राहायचं आणि एक्झाममध्ये त्याचा काही अर्थ नाही, हे जमायला नको. आपल्याला काय विचारलं जातं आणि आपल्याला कशाबद्दल उत्तरं द्यायची, आपल्याला कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे हे जर एकदा लक्षात आलं तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये यश मिळवू शकतात. म्हणून मेन पॉईंट काढा आणि त्याच्यावर अभ्यास करा. जे आम्ही मार्गदर्शन करणार आहोत याच अपेक्षेने तुमच्या रजा घेतो. भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. विजय हा तुमचाच आहे. विजयी भव.